Hello students, in the last lecture I asked you to read page numbers 178 and page number 179. Students, we are going to start the first novel in the fourth section, which is in our syllabus, for our syllabus in our textbook 4.2, To Serve with Love. Students, first of all, we are going to read about author, about writer. This novel has written by E.R. Braithwaite. His full name is Eustace Edward Ricardo Braithwaite. Eustace Edward Ricardo Braithwaite. His life period is 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite. He is known as E.R. Braithwaite. Was a Guernsey born British American novelist. He is a British American novelist, writer, teacher and a diplomat. Best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. He is a best teacher, he is a best writer, he is a best diplomat, and his whole writings based on social conditions and especially racial discrimination against black people, because he himself was a black person. He was the author of one of the famous 1959 autobiographical novels, To Serve with Love. Students, this novel, To Serve with Love, is one autobiographical novel which was published in 1959 and became famous novel in that period. बघा, हा इस्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट हा एक लेखक ज्याचा जीवन कालावधी 1912 ते 2016 पर्यंतचा आहे. हा E.R. ब्रेथवेट नावाने ओळखला जातो. हा ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, कादंबरीकार आहे, एक उत्कृष्ट रायटर आहे, उत्कृष्ट टीचर आहे आणि डिप्लोमॅट म्हणजे एखाद्या इश्यू बद्दल मत व्यक्त करणारा असा हा डिप्लोमॅट पर्सन आहे. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. बहुतेक सगळ्या नॉवेल्स, सगळ्या स्टोरीज त्याने सामाजिक परिस्थितीवर लिहिलेल्या आहेत. अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. कृष्णवर्णीय लोकांच्या बद्दल असणारा वांशिक भेद जो आहे, त्यांची पिळवणूक आहे, त्याबद्दलचं लिखाण जास्तीत जास्त पद्धतीनं त्याने लिहिलेलं आहे. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर्व विथ लव. आणि ही जी नॉवेल, कादंबरी आज आपण अभ्यासणार आहोत, ही कादंबरी टू सर्व विथ लव इज वन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे की जी 1959 मध्ये प्रसिद्ध झालेली होती. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London. अजून त्याने भरपूर अशा नॉवेल्स लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये A Kind of Homecoming, आफ्रिका, टूर ऑफ आफ्रिका, A Choice of Straws, अशा प्रकारच्या कित्येक नॉवेल्स त्याने लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. अँड रिलक्टंट नेबर्स, A major and treatise about racism, आणि वांशिक भेद, समाजामध्ये असणारे वांशिक भेद आणि याबद्दल लिहिलेल्या या बऱ्याचशा कादंबरी त्याच्या प्रसिद्ध आहेत. Braithwaite's numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man.
आणि त्याला नेहमी अशी खंत होती की मी इतका सुशिक्षित, एज्युकेटेड, वेल मॅनर्ड ब्लॅक मॅन असताना सुद्धा एक ब्लॅक माणूस म्हणून, एक ब्लॅक पर्सन म्हणून माझ्याकडे किंवा मला जो भेदभाव दाखवला जातो त्याबद्दल त्याच्या मनात सॉरीनेस होता, खंत होता. अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बीइंग who found himself in a set of inhuman circumstances. आणि अमानवी परिणाम या लोकांच्यावर कसे होत होते, अमानवी आघात किंवा अमानवी समस्या त्यांच्या समोर कशा उभ्या ठाकल्या जात होत्या याबद्दलचं वर्णन या लेखकाने आपल्या या कादंबऱ्यांमधून केलेलं आहे. टू सर्व विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. As we say here, as we mentioned here, To Serve with Love, this is one autobiographical novel. The narrator is an engineer. हा नॅरेटर जो आहे तो मुळात इंजिनियर आहे पेशाने. त्याचं शिक्षण इंजिनिअरिंग इतकं झालेलं आहे. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही accepted the job of a teacher in a rough London East End school. आणि त्याने हा जो नॅरेटर आहे तो इंजिनियर जरी असला तरी एका ईस्ट एंड स्कूलमध्ये त्याने सामान्य अशा एका स्कूलमध्ये त्याने टीचरची नोकरी पत्करलेली आहे, टीचरची नोकरी स्वीकारलेली आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स, की ज्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी हे त्रास देणारे टवाळखोर असे होते. हु वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर, की ज्या स्टुडंट्सना, ज्या विद्यार्थ्यांना बाकीच्या स्कूलमधून त्यांच्या वर्तनावरून त्यांना हाकलून लावलेलं होतं, अशा या स्टुडंट्सचा भरणा थोडक्यात असे हे भरपूर स्टुडंट्स या स्कूलमध्ये होते आणि या नॅरेटरने आपल्या त्या स्कूलमध्ये नोकरी स्वीकारलेली होती. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड ब्युलिड बाय द स्टुडंट्स. पहिल्यांदा रिडिक्युल्ड म्हणजे टर उडवणे, हास्यास्पद ठरवणे, टॉन्टिंग. ॲट द बिगिनिंग सुरुवातीला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बिलीड मीन्स धमकावणे, स्कोल्डिंग और वॉर्निंग बाय व्हेरी इल मॅनर्ड वे, वेगळ्या पद्धतीनं असं धमका देणे, घाबरवणे, अशा प्रकारच्या वर्तणूक या नवीन शिक्षकाला स्टुडंट्स करून दिल्या जात होत्या. बट लॅटर हिज काम demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. परंतु नंतर मात्र या लेखकाचं किंवा या इंजिनियर, या नॅरेटरचं, या शिक्षकाचं वर्तन, डेमोनार मीन्स बिहेवियर, वर्तणूक अतिशय डिसेंट असल्यामुळे, शांत असल्यामुळे, क्वायट असल्यामुळे या माणसाने या सर्व मुलांची मनं जिंकलेली आहेत आणि हळूहळू त्यांना रिस्पेक्टफुल कसं वागायचं इतरांशी हे त्यांना शिकवलेलं आहे किंवा त्यांच्या वर्तनात तसा बदल घडवून आणलेला आहे. ही हॅज टोटली चेंज्ड द डेमोनर ऑर बिहेवियर ऑफ द रूड स्टुडंट्स इन दॅट पर्टिक्युलर ईस्ट एंड स्कूल. आणि ईस्ट एंड स्कूलमधील त्या विद्यार्थ्यांचं पूर्णतः मन वळवण्याचं काम, वर्तन बदलण्याचं काम या शिक्षकाने केलेलं आहे. आणि म्हणून द टायटल इज व्हेरी ॲप्रोप्रिएट, टू सर्व विथ लव्ह. This lecturer has got a love and respect by the students at last. Though they were very rude, naughty, troublemaker students, he gained a great success of gaining respect by that particular students. बघा, जरी ती मुलं हे ट्रबल मेकर असली, ट्रबलसम असली, त्रास देणारी असली, नॉटी असली, रूढ असली, उद्धट असली, टवाळखोर असली, तरी देखील त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचं मोठं काम, मोठं सक्सेस या शिक्षकाने मिळवलेलं आहे. आणि म्हणून याचं टायटल जे आहे नॉव्हेलचं ते अतिशय ॲप्रोप्रिएट आहे. सो स्टुडंट्स, नेक्स्ट वन इज कॅरेक्टर्स.
In the novel, we have to understand, or we have to make awareness about the characters. So there are some major characters and minor characters. See here, major characters. Students, if you remember, in the last lecture I asked you to write these characters, write the names of these characters in your notebook. If you write in your notebook, you should have to know about the characters and about the spellings of the characters, so that you can write the short notes and other answers of the questions which are based on this novel. So you must write major characters and minor characters in your notebook. So see here, major characters. I am going to read here. Ricky Braithwaite, this is one narrator, this is one major character. Gillian Blanchard, Mrs. Dale Evans, Denham, Pamela Dare, and Mr. Florin. These are some major characters. So see here, minor characters: Bob Belmont, Jess Belmont, Jacqueline Bender, Buckley, Clanty, Joshi Dawes, Selema Drew, Patrick Frenman, Hackman, Teach, Jackson, Moria Joseph, Monica Page, then Palmer, Barbara Peck, then Euphema Phillips Potter, then Jane Purcell, then Sapiano, then Lawrence Seals, Theo Watson. These are some characters from this novel. So students, we have generally see about this writer, author. Now see on page number 179, a short summary of the novel. We are going to learn here summary of the novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. The main character, E.R. Braithwaite, works as an engineer in an oil refinery. He served in the Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. As a last resort, he applied in a school to become a teacher. Surprisingly, he is accepted at the Greenslade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. Students, there it is the background of the story of this novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author. So it is one autobiographical novel. बघा, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे टू सर्व विथ लव. यामध्ये जो ऑथर आहे त्याच्या जीवनातील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दलची एक घटना, एक प्रसंग इथं आपल्याला व्यतीत केलेला आहे, आपल्याला दाखवलेला आहे किंवा अभ्यासाला आहे. E.R. ब्रेथवेट असं लेखकाचं नाव आहे, ऑथरचं नाव आहे. द मेन कॅरेक्टर आहे E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. एका ऑइल रिफायनरी कंपनीमध्ये इंजिनियरचं तो काम करतात हे E.R. ब्रेथवेट. ही सर्व्ड इन अ रॉयल ब्रिटिश एअर फोर्स इन द वॉर. जेव्हा सेकंड वॉर झालं तेव्हा रॉयल ब्रिटिश एअर फोर्स मध्ये त्याने काम केलेलं होतं. बघा, आफ्टर द वॉर, युद्धानंतर, बीइंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. परंतु युद्धानंतर
जेव्हा त्याला नोकरीची गरज होती तेव्हा ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून, एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून त्याला कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नव्हती. ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. ॲज अ लास्ट रिसॉर्ट, रिसॉर्ट मीन्स ट्राय, शेवटच्या प्रयत्नात तो म्हणतो की एकदा शेवटी प्रयत्न तर करून बघूया. आणि मग तो एका स्कूलमध्ये टीचरच्या वॅकन्सीसाठी, टीचरच्या जॉबसाठी तो ॲप्लिकेशन करतो. ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि काय करतो तो, एका स्कूलमध्ये तो टीचर म्हणून काम करण्यासाठी, टीचरची नोकरी मिळवण्यासाठी तो ॲप्लिकेशन करतो. सरप्राइझिंगली ही इज accepted at the Greenslead स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. आणि लंडनमधील ईस्ट एंड भागामध्ये ग्रीनस्लेड स्कूल नावाची शाळा होती, स्कूल होती. त्या स्कूलमध्ये त्याची निवड करण्यात आली आणि त्याला ॲज अ टीचर म्हणून जॉब मिळाला, सर्व्हिस मिळाली. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि तो त्या ठिकाणी सिनियर क्लासेस, अप्पर क्लासेसला वरती तो टीचर म्हणून काम करू लागला. म्हणजे वरच्या वर्गांसाठी तो टीचर बनला. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force. बघा, while reading the novel, जेव्हा आपण ही नॉव्हेल वाचतो तेव्हा we have to understand that, आपल्याला लक्षात यायला पाहिजे that the time period in which the story takes place is very important. ज्या काळात ही घटना घडली गेली तो काळ अतिशय महत्त्वाचा होता, तो समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, the English do not consider him to be one of them. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा हा लेखक एज अ ब्लॅक पर्सन, ब्रिटिश पीपल डू नॉट कन्सिडर हिम ॲज अ ब्रिटिश पर्सन, ब्रिटिश सिव्हिलायझर. आणि मग हा हे जे ब्रिटिश लोक आहेत या ब्रेथवेटला आपली व्यक्ती म्हणून, ब्रिटिश पर्सन म्हणून, इंग्लिश पर्सन म्हणून कन्सिडर करून घेत नव्हते, जरी या माणसाने एअरफोर्समध्ये काम केलेलं होतं तरी सुद्धा. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील bitter about the English and colonialism as well as about his white students. This leads Braithwaite, आणि त्यामुळेच या ब्रेथवेट लेखकाच्या मनामध्ये एक प्रकारची ब्रिटिश लोकांच्या बद्दल, इंग्लिश पीपल बद्दल आणि तिथल्या कलोनियलिझम, वसाहतवादी बद्दल कटुता होती किंवा बिटरनेस होता. अँड सो दॅट he has a great ill feelings, bitter feelings about the white persons, white students in that particular school. This is the background of this story. This is the background of the novel. Till here we have learnt about the author and some 2 paragraphs of the summary of the novel. In the next lecture we will see detail about the summary of the novel and further parts of the next parts of the novel.